नमस्कार मंडळी. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमातून चाहत्यांची मनं जिंकून घेतली. यांच्यावर आजही चाहते भरभरून प्रेम करतात. आदेश बांदेकर हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतंय. अनेक अपडेट्स हे चाहत्यांना देत असतात. पण आता आदेश बांदेकरांनी शेअर केलेल्या व्हिडिओने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. कलाकारांबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर आदेश बांदेकर चांगलेच भडकले. आदेश बांदेकर यांनी एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत ते त्यांच्या तब्येतीबाबत अपडेट देताना दिसत आहेत. ते म्हणतात, नमस्कार, मी आदेश बांदेकर. मी अत्यंत व्यवस्थित आहे. सदृढ सुखरूप प्रवास करतोय. कारण इतक्या जणांचे मला फोन येत आहेत. अत्यंत काळजीपोटी, प्रेमापोटी आणि जे संपर्क साधू शकत नाही म्हणून हळहळ व्यक्त करतायत. कारणही तसंच आहे. आपले खूप हितचिंतक असतात. तसंच कुणीतरी अत्यंत अतृप्त भावनेने वेगवेगळ्या बातम्या पसरवत आहे. आता ही वृत्ती आहे. याला कुणीच काही करू शकत नाही. पण बातम्या पसरवत असताना अगदी आदेश बांदेकरांच्या हृदयाचे ठोके मंदावले इथपासून ते अगदी निधनापर्यंत. म्हणजे श्रद्धांजलीच काही जणांनी अर्पण केल्यासारखी ही भावना, ही वृत्ती. माझ्यापर्यंत होतं तोपर्यंत ठीक होतं. मी या सगळ्या गोष्टींकडे हसण्यावरही दुर्लक्ष केलं. पण आता मी सोशल मीडियावर पाहिलं तर मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंत जे काम करतायत त्यांच्या बातम्या देखील अशाच होत्या. म्हणजे कुणाच्या घाटात अपघात, कुणाच्या बसचा अपघात, म्हणजे थेट पोहोचवण्यापर्यंत. आता या सगळ्यांना पोहोचवण्याची वेळ आली आहे. मला असं वाटतं, हे पोहोचवायचं असेल तर ही वृत्ती नाहीशी व्हायला हवी. आणि ही वृत्ती नाहीशी करायची असेल तर व्ह्यूज वाढवण्यासाठी इतरांच्या नावाचा वापर करून 4 पैसे कमवण्याचा धंदा बंद पाडायचा असेल तर यांना रिपोर्ट केलं पाहिजे. ही वृत्ती अत्यंत घातक आहे. यामुळे कोणाचं तरी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या वृत्तीला श्रद्धांजली